कर्क राशी 4 मे ते 10 मे 2026 साप्ताहिक राशीफल। कर्क राशीवाल्यांनो, थोडं शांत बसा, कारण ब्रह्मांडात काहीतरी बदलतंय आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर होणार आहे। तुम्ही ज्या गोष्टी आतापर्यंत सहन केल्या, ज्या भावना तुम्ही मनात दाबून ठेवल्या, त्या सगळ्याचं उत्तर आता मिळायला सुरुवात होणार आहे। ही वेळ साधी नाही, ही वेळ आहे सत्य उघड होण्याची। ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्याचं खरं रूप तुमच्या समोर येऊ शकतं, पण घाबरू नका, कारण हे नुकसान नाही, ही एक दैवी योजना आहे। कर्क राशी 4 ते 10 मे 2026 हा काळ तुमच्यासाठी अतिशय सूक्ष्म पण प्रभावी बदल घेऊन येणार आहे। तुमची रास ही जलतत्वाची असल्यामुळे तुम्ही स्वभावतःच खूप भावनिक, संवेदनशील आणि नात्यांना जपणारे असता। अनेक वेळा तुम्ही स्वतःपेक्षा इतरांच्या भावना जास्त महत्त्वाच्या मानता आणि त्यामुळे स्वतःच्या मनातील गोष्टी दाबून ठेवता। पण आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे। हा काळ तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडणार आहे। आतापर्यंत जे काही तुम्ही सहन केलं, जे गुपचूप मनात साठवून ठेवलं, त्या सगळ्या भावना आता वर येऊ शकतात। पण हे नकारात्मक नाही, एक प्रकारची अंतर्मनाची शुद्धी आहे। जसं पावसानं वातावरण स्वच्छ होतं, तसं तुमचं मनही या काळात हलकं होऊ लागेल। कामाच्या आणि करिअरच्या दृष्टीने हा आठवडा हळूहळू प्रगती दाखवणार आहे। सुरुवातीला तुम्हाला वाटेल की काहीच बदल होत नाही, सगळं तसंच चालू आहे, पण प्रत्यक्षात पाठीमागे खूप काही घडत आहे। तुमची मेहनत, तुमचं काम आणि तुमचा प्रामाणिकपणा कुणाच्या तरी नजरेत येत आहे। योग्य वेळ आल्यावर तुम्हाला त्याचं फळ मिळेल। कदाचित एखादी नवीन जबाबदारी, एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा एखादी संधी तुमच्या समोर येईल, जी सुरुवातीला थोडी कठीण वाटेल, पण ती तुमच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची ठरेल। या काळात घाईघाईत निर्णय घेणं टाळा। शांतपणे, विचारपूर्वक आणि संयमाने घेतलेले निर्णयच तुम्हाला पुढे नेतील। आर्थिक बाबतीत पाहिल्यास हा काळ स्थिरतेचा आहे। अचानक मोठा फायदा किंवा नुकसान असे काही दिसत नाही, पण हळूहळू परिस्थिती सुधारत जाईल। काही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा एखादा छोटा फायदा होऊ शकतो। मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। अनावश्यक खर्च टाळले तर पुढील काळात आर्थिक स्थिरता वाढेल। हा काळ तुम्हाला शिकवतो की पैसा फक्त कमवणं नव्हे, तर योग्य ठिकाणी वापरणं आणि साठवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा कर्क राशीसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो। काही नात्यांमध्ये अचानक स्पष्टता येऊ शकते। जे लोक खरोखर तुमच्यासाठी प्रामाणिक आहेत ते अधिक जवळ येतील आणि जे फक्त परिस्थितीनुसार तुमच्या सोबत होते ते हळूहळू दूर जातील। ही प्रक्रिया थोडी भावनिक वाटू शकते, पण ती तुमच्या भल्यासाठीच आहे। प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी या काळात संवादावर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे। तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणं आणि समोरच्याचं ऐकणं यामुळे नातं अधिक मजबूत होईल। काही जुन्या गैरसमजांना आता दूर करण्याची संधी मिळेल। मानसिक आणि भावनिक पातळीवर पाहिल्यास हा काळ थोडा संवेदनशील असू शकतो। कधी कधी तुम्हाला एकटं राहावंसं वाटेल किंवा जुन्या आठवणी मनात येतील, पण या सगळ्याचा एक सकारात्मक पैलू आहे, तो म्हणजे हीलिंग। तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी दाबून ठेवल्या होत्या त्या आता हळूहळू मोकळ्या होतील आणि त्यामुळे तुम्हाला आतून हलकं वाटू लागेल। स्वतःला वेळ देणं, शांत राहणं आणि स्वतःशी संवाद साधणं या काळात खूप महत्त्वाचं आहे। आरोग्याच्या दृष्टीनेही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। भावनिक ताणामुळे थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी झोप, योग्य आहार आणि थोडा आराम घेणं आवश्यक आहे। निसर्गात वेळ घालवणं किंवा ध्यान करणं यामुळे तुमचं मन आणि शरीर दोन्ही संतुलित राहील। आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ खूप सुंदर आहे। तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाची जाणीव अधिक स्पष्ट होईल। काही गोष्टी तुम्हाला आधीच जाणवू लागतील, जणू काही एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला दिशा देत आहे। हे संकेत ओळखणं आणि त्यावर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विशेषतः सेल्फ ग्रोथ आणि स्वतःकडे लक्ष देण्याचा आहे। तुम्ही अनेक वेळा इतरांसाठी खूप काही करता, त्यांच्या भावना जपता, त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवता, पण या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट हळूहळू जाणवेल की स्वतःसाठी जगणंही तितकंच महत्त्वाचं आहे। या काळात तुम्ही तुमच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागाल। मी काय गमावलं यापेक्षा मी पुढे काय करू शकतो हा विचार जास्त महत्त्वाचा वाटेल। हा बदल खूप मोठा आहे, कारण यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढवायला सुरुवात होईल। तुम्ही आधी जिथे थांबत होता तिथे आता पुढे जाण्याची तयारी दाखवाल। कामाच्या बाबतीत हा बदल दिसून येईल। तुम्ही तुमच्या कामाकडे अधिक गंभीरपणे पाहू लागाल। स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा विचार कराल। नवीन काही शिकण्याचा, स्वतःच्या स्किल्स वाढवण्याचा
जरी मोठे बदल लगेच दिसणार नाहीत तरी हा प्रयत्न भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुम्हाला शिस्त शिकवणार आहे. तुम्ही खर्च आणि बचत यामध्ये बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न कराल. आजचा विचार सोडून भविष्यासाठी तयारी हा विचार मनात येऊ लागेल. हळूहळू आर्थिक स्थिती अधिक स्टेबल होईल. नातेसंबंधांच्या बाबतीत तुम्ही एक मोठा बदल अनुभवू शकता, तो म्हणजे बाउंड्रीज ठेवणं. आधी जिथे तुम्ही सगळं सहन करत होता तिथे आता तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल. यामुळे काही लोकांना तुमच्यात बदल जाणवेल, पण हा बदल तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. मानसिक आणि भावनिक पातळीवर तुम्ही अधिक स्ट्रॉंग व्हाल. ज्या गोष्टी आधी तुम्हाला खूप डिस्टर्ब करत होत्या त्या आता तुम्ही शांतपणे हँडल करू शकाल. तुम्हाला जाणवेल की मी आधीसारखा नाही, मी आता जास्त मजबूत आहे. कर्क राशीवाल्यांनो, तुम्ही आयुष्यात खूप काही मनात ठेवून चालत आला आहात. खूप वेळा स्वतःला बाजूला ठेवून इतरांना महत्त्व दिलं. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे. स्वतःची किंमत ओळखणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांच्यावर विचार करून स्वतःला त्रास देऊ नका. ज्यांनी तुमची कदर केली नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नका. आता पुढे तुम्ही जे काही कराल ते शांतपणे स्वतःसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी करा. हळूहळू सगळं ठीक होईल. मोठे बदल एकदम दिसणार नाहीत, पण ते नक्की होत आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुमचं आयुष्य अजून थांबलेलं नाही, ते आता हळूहळू योग्य दिशेने पुढे जात आहे. कर्क राशीवाल्यांनो, आता तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा आला आहे जिथे तुम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहेत. आतापर्यंत तुम्ही परिस्थितीनुसार वाहत गेला. कधी इतरांच्या मनाप्रमाणे वागलात, कधी स्वतःला थांबवलत. पण आता वेळ आली आहे स्वतःचा मार्ग स्वतः निवडण्याची. प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नसतं आणि ते गरजेचंही नाही. या काळात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कामाबाबत असो, नात्यांबाबत असो किंवा स्वतःच्या आयुष्याबाबत. सुरुवातीला थोडी भीती वाटेल, मी बरोबर करतोय काय असा प्रश्न पडेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही निर्णय चुकीचा नसतो, तो तुम्हाला काहीतरी शिकवतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या मनाचा आवाज ऐका. इतर काय म्हणतील यापेक्षा तुमचं मन काय सांगते हे जास्त महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही ठामपणे निर्णय घेतला तर मार्ग आपोआप सापडायला लागेल. आणि हो, सगळं एकदम स्पष्ट होणार नाही, पण प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल. शेवटी एकच महत्त्वाचा संदेश, तुमचं आयुष्य तुमचं आहे. ते कसं जगायचं हे ठरवण्याचा हक्क फक्त तुमच्याकडे आहे. म्हणून घाबरू नका, निर्णय घ्या आणि पुढे चालत राहा.